हा प्रश्न थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या चॅप्टरवर सीईटी 2024 ला आलाय. अन आयडियल गॅस इज हिटेड फ्रॉम 27 degree Celsius to 627 degree Celsius at constant pressure. If initial volume of the gas is 4 meter cube, then the final volume of the gas will be option A 2 meter cube, B 4 meter cube, C 6 meter cube and D 12 meter cube. तर आता बघा आपल्याला काय दिलंय तर सगळ्यात आधी प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे चार्ल्सचा लॉ आहे, त्याच्यामध्ये V दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T आणि म्हणून ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि म्हणून V अपॉन T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता तुम्हाला इनिशियल टेम्परेचर दिलंय पण ते डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय आणि एक सोपी ट्रिक सांगते, शेवटी जर 27 असतील तर याला 0.27 कन्सिडर करायचं आणि हा 0 याच्यात 3 मिळवायचे म्हणजे हे 300 झालं. तसंच आता 627 आहे तर ह्या 6 मध्ये 3 मिळवायचे, शेवटी 27 असतील तर 900 म्हणजे तुमचं कॅपिटल T1 300 झालं, कॅपिटल T2 900 झालं, V1 4 मीटर क्यूब झाले आणि तुम्हाला V2 काढायचंय. मग आपण लिहितानाच लिहू V2 अपॉन V1 दॅट इज इक्वल टू किंवा V2 बाय T2 दॅट इज इक्वल टू V1 अपॉन T1 असं लिहायचं. आता V2 काढायचंय म्हणजे इथं T2 ने काय करायचंय आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. मग V1 किती आपलं 4, T2 किती आपलं 900 आणि हे किती आहे आपलं 300. मग आता हे 3 3 जा, हे 0 गेले, हे 0 गेले, 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12 मीटर क्यूब. की जो करेक्ट ऑप्शन काय आहे तर तुमचा डी आहे. म्हणजे फायनल व्हॉल्यूम किती झाला तर तो 12 मीटर क्यूब झाला. बघा टाईप चांगला करा, खूपदा विचारलेला आहे, फक्त मधले व्हॅल्यू बदलतील, अदरवाईज फॉर्म्युला आणि प्रोसिजर तीच राहील. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.